नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश लँग्वेज या विषयातील 1 ते 20 प्रश्न आपण बघणार आहेत आणि त्याचे सविस्तर स्पष्टीकरण आणि प्रत्येक पर्यायाचे विश्लेषण पण पाहणार आहोत. तर हे प्रश्न एम-पी-एस-सी, तलाठी, पोलीस भरती, झेडपी भरती, आरोग्य विभाग, वनरक्षक, सरळ सेवा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या प्रश्नसंचाला. Question number 1. Find the part of the given sentence that has an error in it. If there is no error, choose no error. तर आपल्याला काय करायचं, या वाक्यामध्ये एक एरर शोधायची आहे आणि एरर नसेल तर नो एरर चूज करायची आहे. तर या वाक्यात कुठली एरर आहे आपण वाक्य अगोदर रीड करू. इन मार्च 2020 द ऑर्डर टू शट डाऊन रेस्टॉरंट्स ड्यू टू द पॅन्डेमिक हॅव सेंट शेफ्स इन टू अ टेलस्पेन. तर ह्या वाक्यामध्ये तर खाली ऑप्शन दिलेले आहेत ABCD. तर हे कुठला ऑप्शन ह्याच्यामध्ये एरर दाखवते आपल्याला, तर द ऑर्डर हे जे आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला हा एकवचनी सिंग्युलर करता आहे कुठला सब्जेक्ट द ऑर्डर, त्यामुळे त्यानुसार क्रियापद ही एकवचनी असते. तर त्या हा सिंग्युलर असल्यामुळे क्रियापद कुठलं पाहिजे, सिंग्युलरच पाहिजे. तर याच्यामध्ये क्रियापद कुठं आहे, टू शट डाऊन रेस्टॉरंट्स ड्यू टू द पॅन्डेमिक हॅव सेंट. तर हॅव सेंट काय आहे, हे क्रियापद आहे. तर हे क्रियापद हॅव सेंट यूज केलेलं आहे, हे रॉंग चूज केलेलं आहे. तर ह्याच्या समोर काय पाहिजे, हॅज सेंट. तर हॅज सेंट हे त्याच्यामध्ये पाहिजे, म्हणून कुठला पर्याय बरोबर आहे, ऑप्शन नंबर बी. ह्याच्यामध्ये एरर आहे, ऑप्शन नंबर बी मध्ये एरर आहे. इन मार्च 2020 द ऑर्डर, तर इथं सिंग्युलर आहे आणि करता कुठला यूज केलेला आहे, प्लुरल यूज केलेला आहे, त्यामुळं ह्याच्यामध्ये मिस्टेक आपल्याला सापडते. प्रश्न क्रमांक 2. The question below consists of a set of labeled sentences. Out of the 4 options given, select the most logical order of the sentences to form a coherent paragraph. तर इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी, की द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्सेस आहे त्याच्यामध्ये. आउट ऑफ द 4 ऑप्शन्स गिवन, 4 ऑप्शनमध्ये काय दिलं, सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द सेंटेन्सेस टू फॉर्म अँड कोहेरंट पॅराग्राफ. कुठलं सेंटेन्स लॉजिकल आहे, कनेक्टिव्हिटी कोहेरंट आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक पॅसेज आपण त्याला हे करू शकतो, सेंटेन्स सगळे कनेक्ट करून. तर हे ऑप्शन दिलेले आहेत आणि आपल्याला हे सिक्वेन्स लावायचं आहे. तर कुठलं आहे, पहिलं सेंटेन्स आपण रीड करू. व्हाईल इयर टू इयर व्हेरिएशन्स इन द रेनफॉल हॅव इकॉनॉमिक कन्सिक्वेन्स ऑन एन इंटरनॅशनल स्केल. क्यू काय आहे, द इंडियन समर मान्सून सप्लायज द मेजॉरिटी ऑफ वॉटर फॉर ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री इन साऊथ एशिया अँड इट इज वायटल टू द वेल बिईंग ऑफ 1.4 बिलियन पीपल. आणि यस काय, ॲक्टिव्ह अँड ब्रेक पिरियड्स इन द मान्सून हॅव अ मेजर इन्फ्लुएन्स इन द सक्सेस ऑफ फार्मिंग. तर हे रीड केल्यानंतर आपल्याला असं समजतं की काय आहे, फर्स्ट कुठलं येईल, मग क्यू येईल. क्यू मध्ये काय दिलेलं आहे, तर विषयाची ओळख करून दिलेली आहे, द इंडियन समर मान्सून. तर इथं आपल्याला सब्जेक्ट फाइंड आउट करता येतो. द इंडियन समर मान्सून सप्लायज द मेजॉरिटी ऑफ वॉटर फॉर ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री इन द साऊथ एशिया. आता ह्याच्यानंतर कुठला येईल, आर. आर मध्ये काय येते, आर मध्ये इट हा शब्द काय, क्यू मधील इंडियन समर मान्सून ह्याचं काय आहे, संदर्भ दाखवतो, ह्याचा रेफर करतो. द इंडियन समर मान्सूनला इट हे काय रेफर केलेलं आहे. सो इट इज, त्यामुळे हा सेकंड ऑप्शन येईल. इट इज वायटल टू द वेल बिईंग ऑफ 1.4 बिलियन पीपल. त्याच्यानंतर कुठला येईल ऑप्शन, त्याच्यानंतर येईल येस, ॲक्टिव्ह अँड ब्रेक पिरियड्स इन द मान्सून हॅव अ मेजर इन्फ्लुएन्स ऑन द सक्सेस ऑफ फार्मिंग. तर हे येसमध्ये काय, मान्सूनचा शेतीवर होणारा परिणाम हे तर सांगितलेलं आहे. आणि लास्टला कुठला येईल मग, पी. तर लास्टला पी काय येईल, तर शेवटी आंतरराष्ट्रीय आर्थिक परिणाम स्पष्ट करतो ह्याच्यामध्ये. तर व्हाईल इयर टू इयर व्हेरिएशन्स इन द रेनफॉल हॅव इकॉनॉमिक कन्सिक्वेन्सेस ऑन एन इंटरनॅशनल स्केल. तर सिक्वेन्स कुठला येईल मग, QRSP, म्हणजे QRSP. ऑप्शन नंबर ए इज अ करेक्ट आन्सर. टू मेक पॅराग्राफ वी कॅन अरेंज ऑप्शन्स लाईक दॅट. क्वेश्चन नंबर 3. चूज द वर्ड दॅट इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. तर इथं कुठला वर्ड, सलीड वर्ड दिलेला आहे, तर त्याचं अपोजिट मिनिंग आपल्याला काढायचं आहे. ऑप्शन्स कुठले कुठले दिलेले आहेत, स्लोवनली, प्युरिफाईड, टेंटेड आणि स्मिल्ड. तर सलीडचा आपल्याला अगोदर अर्थ माहीत पाहिजे, काय अर्थ आहे त्याचा, मळलेला किंवा कलंकित किंवा खराब झालेला. तर ह्याच्यामध्ये त्याच्या विरुद्धार्थी शब्द कुठला येईल आपल्याला, खराब झालेला, कलंकित झालेला येईल प्युरिफाईड. तर प्युरिफाईडचा अर्थ म्हणजे काय, शुद्ध केलेला, आणि हा काय, अशुद्ध. तर हे त्याचं आपल्याला उत्तर सांगता येईल. क्वेश्चन नंबर 4. इन द फॉलोइंग question out of the given 4 alternatives select the alternative which best express the meaning of the idiom or phrase. हे जे idiom दिलेलं आहे तर ह्याचं बेस्ट मिनिंग एक्सप्रेस करणारा आपल्याला ऑप्शन चूज करायचा आहे. अ सी ऑफ समथिंग. अ सी ऑफ म्हणजे काय, मोठ्या प्रमाणात, भरपूर प्रमाणात काहीतरी असं. तर कुठला ऑप्शन बरोबर येईल मग ते, अ पर्सन विथ निगेटिव्हिटी, अ लार्ज अमाउंट ऑफ समथिंग,
सस्पिशियस मॅटर अँड इम्पॉसिबल टास्क. तर कुठलं येईल? अ सी ऑफ पीपल म्हणजे काय? अ लार्ज अमाऊंट ऑफ समथिंग. म्हणून ऑप्शन नंबर बी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 5. A sentence has been given with a blank to be filled with an appropriate option. Choose the correct alternative. सेंटेन्स काय दिलेलं आहे बघा. सोनम आस्क राम डॅश रिझन फॉर रायटिंग हर नेम ऑन द लिस्ट. तर इथं काय दिलेलं आहे? ऑप्शन अ, द अँड नो आर्टिकल. तर आपल्याला इथं आर्टिकल चूज करायचं आहे, सुटेबल आर्टिकल. तर काय दिलेलं आहे इथे? कुठलं येईल मग? द येईल, ऑप्शन नंबर बी. तर द काय येईल हे आपण बघू. सोनम आस्क राम द रिझन फॉर रायटिंग हर नेम ऑन द लिस्ट. तर येथे रिझन काय? विशिष्ट आहे, स्पेसिफिक रिझन मागते सोनम रामला की नाव काय लिहिलेलं आहे ह्याच्यावरती लिस्टमध्ये. तर त्याचं रिझन, स्पेसिफिक रिझन मागते, त्यामुळे तिथं द आपल्याला वापरायचं आहे. तर सोनम आस्क राम द रिझन फॉर रायटिंग हर नेम ऑन द लिस्ट. क्वेश्चन नंबर 6. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड. तर इथं दिलेलं आहे अंडरलाइन वर्ड, आपण सेंटेन्स रीड करू. सम रोड्स हॅव बीन अफेक्टेड बाय वॉटर लॉगिंग ड्यू टू इनसेसंट रेन्स. तर काय येईल त्याचं? आपल्याला काय करायचं आहे? चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड. ह्याचं मिनिंगचं आपल्याला सिमिलर वर्ड आपल्याला म्हणजे सिनॉनिम आपण म्हणू शकतो, त्याचा यूज करायचा, आपल्याला चूज करायचा आहे ऑप्शन म्हणून. कुठला दिलेला आहे त्याने? ऑप्शन रॅपिड, इरॅटिक, सायक्लिक आणि कॉन्स्टंट. तर पहिल्यांदा आपल्याला ह्याचं मिनिंग माहीत पाहिजे. इन्सेसंट म्हणजे काय? तर सतत रेन, पाऊस पडतोय किंवा अखंड न थांबणारा, कंटिन्युअसली रेनिंग. सो दॅट इज द मिनिंग. तर ह्याच्यामध्ये कुठलं येईल मग? डी हा ऑप्शन आपल्याला योग्य वाटतो, कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंट म्हणजे सतत, कंटिन्युअसली, त्याचं सिमिलर मिनिंग आहे, त्यामुळे ऑप्शन डी हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 7. अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल विथ अन अप्रोप्रिएट ऑप्शन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सेंटेन्स काय दिलेलं आहे बघा. डज ऑल डॅश ब्युटी ऑफ द वर्ल्ड सीज व्हेन यू डाय. ह्याचं कुठलं येईल मग? अ अँड द मधलं कुठलं येईल? आर्टिकल का नो आर्टिकल येत आहे? तर आपण बघू. तर ह्याच्यामध्ये डज ऑल द ब्युटी काय येणार इथं? बी ऑप्शन येणार. डज ऑल द ब्युटी ऑफ द वर्ल्ड सीज व्हेन यू डाय. म्हणजे ते ब्युटी म्हणजे विशिष्ट ब्युटी त्यांनी सांगितलेली आहे, म्हणून द वापरलेला आहे. क्वेश्चन नंबर 8. फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स दॅट हॅज अन एरर इन इट. इफ देअर इज नो एरर चूज नो एरर. सेंटेन्स काय दिलेला आहे? द जॅकल गॉन टू द वॉटर होल इन द जंगल टू क्वेंच हिज थर्स्ट. ओके, तर त्याचं योग्य उत्तर आपल्याला इथं बघायचं आहे. एरर आपल्याला शोधायचे आहे. नो एरर टू क्वेंच हिज थर्स्ट द वॉटर होल इन द जंगल द जॅकल गॉन टू. हे कुठलं आहे तिथे आपलं द जॅकल गॉन टू मध्ये आपल्याला एरर फाइंड झालेले आहे. तर येथे गॉन काय आहे? चुकीचं आहे. गॉन जे वर्ड वापरलेला आहे चुकीचा आहे. योग्य शब्द काय पाहिजे? तर वेंट पाहिजे किंवा हॅज गॉन पाहिजे. तर जॅकल हॅज गॉन टू द वॉटर होल इन द जंगल टू क्वेंच हिज थर्स्ट किंवा द जॅकल वेंट टू द वॉटर होल. हे दोन्हीपैकी गॉन हे काय आहे? चुकीचा वर्ब वापरलेला आहे, त्यामुळे ऑप्शन डी मध्ये आपल्याला एरर सापडलेले आहे. क्वेश्चन नंबर 9. करेक्ट चूज द सेंटेन्स विथ ऑल द करेक्ट स्पेलिंग. ओके, आपल्याला हे सेंटेन्स दिलेले आहेत ABCD. तर त्यातले करेक्ट स्पेलिंग आपल्याला चूज करायचं आहे. आय हॅड फायनली निगोशिएटेड विथ माय सेल्फ द प्रिव्हिलेज ऑफ अ प्ले डेट. बी मध्ये काय? आय हॅड फायनली, हे स्पेलिंग बरोबर आहे. सेंटेन्स एकच आहे, फक्त वेगवेगळ्या चुका केलेल्या आहेत त्यांनी. तर कुठल्याच सेंटेन्समध्ये करेक्ट विदाउट मिस्टेक आपल्याला सेंटेन्स चूज करायचा आहे. आय हॅड फायनली निगोशिएटेड विथ माय सेल्फ द प्रिव्हिलेज. तर इथं काय दिलेलं आहे? ह्या प्रिव्हिलेजमध्ये डी ॲड केलेला आहे. ऑफ अ प्ले डेट बाकीचं सेम आहे. सी मध्ये बघू आपण. आय हॅड फायनली निगोशिएटेड, इथं निगोशिएटचं स्पेलिंग मिस्टेक केलेली आहे. विथ माय सेल्फ द प्रिव्हिलेज ऑफ अ प्ले डेट बाकीचं सेम आहे. आता आय हॅड फायनलीचं इथं फायनलीचं डबल एल मधलं एल खाऊन टाकलेलं आहे. निगोशिएटेड विथ माय सेल्फ द प्रिव्हिलेज ऑफ अ प्ले बाकीचं बरोबर आहे. म्हणजे ह्या तिन्ही सेंटेन्समध्ये आपल्याला मिस्टेक सापडले आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 10. A sentence has been given with a blank to be filled with an appropriate option. Choose the correct alternative. तर सेंटेन्स काय दिलेला आहे? डॅश प्रॉब्लेम विल इट बी. तर ऑप्शन्स कुठले कुठले दिले आहेत? हुम एवर, हुज, हुम, हू. तर ह्याचं ऑप्शन कुठलं येईल? ऑप्शन नंबर बी हे त्याचं उत्तर येईल. हुज प्रॉब्लेम विल इट बी. हुज म्हणजे काय? कोणाचा किंवा कोणाची किंवा कोणाचे, म्हणून हुज प्रॉब्लेम, कोणाचा प्रॉब्लेम. तर हा त्या ऑप्शन बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 11. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यातला कुठला 4 वर्ड दिलेले आहेत, त्यातले करेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला शोधायचा आहे. तर पिलग्रिमेज रॉंग आहे, डबल एल वापरलेला आहे. त्याच्यानंतर नॉक्टार्नल हे पण रॉंग आहे. मास्टेरो आणि सॅलियंट, तर हे पण सॅलियंटचं पण रॉंग स्पेलिंग आहे, ह्याचं पण रॉंग आहे, म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे.
तर मास्टर म्हणजे महान संगीतकार किंवा कलाक्षेत्रातील तज्ञ आणि इतर सर्व पर्याय चुकीच्या स्पेलिंगचे आहेत. ऑप्शन नंबर 12 चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड. इथं पण सेम क्वेश्चन आहे, वेगवेगळे वर्ड दिलेले आहेत 4, त्यातले आपल्याला करेक्ट स्पेल्ड वर्ड शोधायचा आहे. ऑप्रेस्ड ह्याच्यामध्ये काय मिस्टेक नाही, म्हणजे हा बरोबर आहे. नेव्हिएटी ह्याच्यामध्ये चुकलेला आहे. रॅकेटर मिस्टेक आहे. बॅचलर ह्याचं पण मिस्टेक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए ऑप्रेस्ड इज अ करेक्ट आन्सर. तर ह्याचं तुम्हाला काय ह्याचं अगोदर आपण बघू. नेव्हिएटीचं स्पेलिंग काय येईल, नेव्हिएटी म्हणजे काय मिस्टेक झालेली आहे, तर NAIVETY पाहिजे इथं, म्हणून हे चुकलेलं आहे. त्याच्यानंतर बॅचलरचं काय पाहिजे, BACHELOR, इथं डबल एल लिहिलेलं आहे, त्यामुळे ते चुकलेलं आहे. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड. सेम क्वेश्चन अगेन. टेरेस्ट्रियल, वर्टोसो, इलिसिट, इमेस्क्युटेबल. तर ह्याच्यामध्ये कुठला बरोबर आहे, ऑप्शन नंबर ए हा करेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. तर टेरेस्ट्रियल म्हणजे काय, पृथ्वीवरील किंवा भूमीशी संबंधित त्याचं मिनिंग येतं. वर्च्युओसो, इलिसिटचं काय येतं, सिंगल एल आहे, इथं डबल एल झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय मिस्टेक आहे, VI आहे, VI, तर इथं VE झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं काय इमेक्स्क्युलेबल ह्याचं काय दिलेलं आहे, EIN पाहिजे इथं, तर इथं M दिलेलं आहे. तर हे बरेच चुका आहेत ह्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 14 बघू आपण. 14 द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्सेस. आउट ऑफ द 4 ऑप्शन्स गिवन सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द सेंटेन्स टू फॉर्म अ कोहेरंट पॅराग्राफ. तर आपल्याला सेम अगोदर आपण जो क्वेश्चन बघितला तसंच आपल्याला पॅराग्राफ बनवायचा आहे सिक्वेन्स लावून. तर कुठला सिक्वेन्स फर्स्ट येतोय आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर पी हे सेंटेन्स आहे, त्याच्यामध्ये काय आहे पी ऑप्शनमध्ये, 2008 फॉर्मेशन नियर द आयरन एज हिल फोर्ट ऑफ बार्बरी कॅसल रिक्वायर्ड डिकोडिंग बाय अन ॲस्ट्रोफिजिस्ट. क्यू मध्ये काय दिलेलं आहे, ही कन्क्लुडेड दॅट इट वॉज अ जिओमेट्रिक रिप्रेझेंटेशन ऑफ द फर्स्ट 10 डिजिट ऑफ PI, हे दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये कन्क्लुडेड वर्ड दिलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला समजतं की हे लास्ट ऑप्शन आहे क्यू वाला. तर कुठल्या कुठल्या ऑप्शनमध्ये आहे, ह्या 2 ऑप्शनमध्ये लास्ट क्यू आहे, तर ह्याच्यामधलंच आन्सर आपल्याला मिळेल. आर मध्ये काय दिलेलं आहे, इन 1996 अ क्रॉप सर्कल अपियर्ड अपोजिट स्टोन हेंज डिपिक्टिंग अ मॅथमॅटिकल फ्रॅक्टल कॉल अ जुलिया सेट. येस मध्ये काय दिलेलं आहे, अ सिमिलर फॉर्मेशन दॅट इमर्ज ऑन मिल्क हिल इन 2001 वॉज वन ऑफ द लार्जेस्ट इवर स्ट्रेचिंग 900 फीट. तर अगेन आर काय करतोय, विषयाची सुरुवात करून देतो. इन 1996 अ क्रॉप सर्कल अपियर्ड अपोजिट स्टोन हेंज डिपिक्टिंग अ मॅथमॅटिकल फॅक्च्युअल कॉल अ जुलिया सेट. तर आर काय, स्टार्टिंग द सब्जेक्ट, आर फर्स्ट आहे, ह्या दोन्हीमध्ये पण आर फर्स्ट आलेला आहे. त्याच्यानंतर कुठलं येईल, येस, अ सिमिलर इन्फॉर्मेशन, म्हणजे म्हणून पुढे हे जोडलेलं आहे, हे कनेक्टिव्ह सेंटेन्सेस आहे. अ सिमिलर फॉर्मेशन दॅट इमर्ज ऑन मिल्क हिल इन 2001 वॉज वन ऑफ द लार्जेस्ट इवर स्ट्रेचिंग 900 फीट. त्याच्यानंतर कुठलं येतं आहे, आर नंतर यस आलेला आहे, आर नंतर यस कुठं आहे, डी मध्ये. मग आपल्याला कुठला ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन नंबर डी हा बरोबर आहे. आपल्याला सगळं बाकीचं इतर वाचायची पण गरज नाही. तर क्यू मध्ये काय सांगितलेलं आहे बघू आपण, सॉरी पी मध्ये काय आहे, पी मध्ये आपण एकदा रीड करून बघू. 2008 फॉर्मेशन नियर द आयरन एज हिल फोर्ट ऑफ बार्बरी कॅसल रिक्वायर्ड डिकोडिंग बाय. इथं काय दिलेलं आहे की एक एक्झाम्पल ॲड केलेलं आहे, आणि क्यू मध्ये आपल्याला काय केलेलं आहे, कन्क्लुजन दिलेलं आहे, म्हणजे क्यू लास्ट आहे. Question number 15. In the following question, out of the given 4 alternatives, select the alternative which best express the meaning of the idiom or phrase. Idiom कुठले दिले, above the salt. Above the salt म्हणजे काय, उच्च दर्जाचा किंवा उच्च मानाचा प्रतिष्ठित व्यक्ती, असं आपण म्हणू शकतो, उच्च दर्जा, अबोव द सॉल्ट. तर ह्याचा कुठला ऑप्शन बरोबर येईल, इनएक्सप्लिकेबल, गुलिबल पर्सन ऑफ हाय स्टँडिंग ऑर ऑनर, हे ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर आहे. अबोव द सॉल्ट मीन्स हाय ऑनर, हाय स्टँडिंग पर्सन, उच्च दर्जाचा व्यक्ती. क्वेश्चन नंबर 16. चूज द वर्ड दॅट मीन्स द सेम ॲज द गिवन वर्ड. वर्ड कुठला दिलेला आहे, ॲसर्टन. ॲसर्टनचं मिनिंग आपल्याला काय, शोधून काढणे, निश्चित करणे किंवा सत्य जाणून घेणे. टू आयडेंटिफाय ट्रूथ, दॅट इज द मिनिंग ऑफ द वर्ड ॲसर्टन. तर त्याचे ऑप्शन्स कुठले कुठले, ड्वेल, कंटेमिनेट, डिस्कवर, कॉलोन. तर काय येणार मग, डिस्कवर. टू फाइंड आउट द ट्रूथ मीन्स डिस्कवर द ट्रूथ, सो दॅट इज द सेम मिनिंग वर्ड. Question number 17. A sentence has been given with a blank to be filled with an appropriate option. Choose the correct alternative. Neither James dash her sister will forgive you. तर कुठलं येते, नायदर नंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे, नॉर येतं नायदर नंतर. नायदर जेम्स नॉर हर सिस्टर विल फॉरगिव्ह यू. तर हे काय, को रिलेटिव्ह कंजक्शन्स आहेत, नायदर नॉर, आयदर ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो. तर हे आपल्याला माहिती आहे सर्वांना. क्वेश्चन नंबर 18. A sentence has been given with a blank to be filled with an appropriate option. Choose the correct alternative.
व्हॉट शॅल आय डॅश टू प्ले गुड फेरी टू दिस डॅश ओल्ड वुमेन. तर इथं काय करायला आपल्याला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर इथं ऑप्शन दिले डू पुअर, डू पुअरली, डुईंग पुअर, डज पुअर. तर याच्यामध्ये कुठलं येत आहे की मॉडेल वर्ब शाल नंतर नेहमी काय येतं आपल्याला माहित आहे, वर्बची बेस फॉर्म येतो. ओके, बेस फॉर्म म्हणजे कुठला आपल्याला येणार नाही, हे डुईंग येणार नाही आणि हे डज पण नाही येणार. कारण काय येतं बेस फॉर्म व्हॉट शॅल आय डू, कुठलं येईल मग हे डू येईल. ह्याच्यामध्ये पण डू आहे. ओके, टू प्ले गुड फेरी टू दिस पुअर ओल्ड वुमेन. तर हे काय आहे बेस वर्ब आहे, ह्याच्यामध्ये पण रॉंग झालेलं आहे, हे पण रॉंग आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर ए हे करेक्ट ऑप्शन आहे. व्हॉट शॅल आय डू टू प्ले गुड फेरी टू दिस पुअर ओल्ड वुमेन. Question number 19. Identify the appropriate idiom for the underlined phrase as per the given situation. सेंटेन्स काय दिलेला आहे बघा. माय मदर डिस्कवर्ड अ सिक्रेट अबाउट माय फेक मार्कशीट. तर इथं ऑप्शन दिले आहे हँग बाय अ थ्रेड, गिव्ह इट अ व्हील, गेट विंड ऑफ हार्ड अप. तर ह्याच्यामध्ये कुठलं येईल गेट विंड ऑफ म्हणजे ऑप्शन नंबर सी हे त्याचे बरोबर उत्तर आहे. तर गुप्त माहिती समजणे, डिस्कवर्ड अ सिक्रेट्स म्हणजे काय गुप्त माहिती समजणे, एखाद्या गोष्टीचा सुगावा लागणे. तर हेच डिस्कवर्ड अ सिक्रेट या अर्थाशी जुळत आहे. कुठलं गेट विंड ऑफ. Question number 20, which is last question. The question below consists of a set of label sentences. Out of the 4 options given, select the most logical order of the sentences to form a coherent paragraph. Same questions आहे. आपण 2 क्वेश्चन बघितलेले आहे ह्याच्याशी रिलेटेड. PQRS हे ऑप्शन्स आहेत ते आपल्याला सिक्वेन्सने लावायचे आहेत. तर आपण रीड करू अगोदर. पीचा काय दिलेला आहे सेंटेन्स. द ब्रॉड कॅटेगरी ऑफ इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर म्हणजे ई सिग्नेचर encompasses many types of electronic signature. Okay, त्याच्यानंतर Q, however there are differences in purpose, technical implementation and geographical use of digital signatures versus other types of signatures. R मध्ये काय the category includes digital signatures which are a specific technology implementation of electronic signatures. And yes मध्ये काय दिलेलं आहे both digital signatures and other e-signature solutions allow you to sign documents and authenticate the signer. ओके, तर ह्याच्यामध्ये काय आहे आपल्याला कुठलं येईल मग अगोदर येस हेच येईल. बोथ डिजिटल सिग्नेचर दोन्ही प्रकारच्या ई सिग्नेचरचे समान कार्य इथं सांगितलेलं आहे. बोथ डिजिटल सिग्नेचर्स अँड अदर ई सिग्नेचर्स सोल्युशन अलाव यू टू साइन डॉक्युमेंट अँड ऑथेंटिक द सायनर. त्याच्यानंतर कुठलं येईल त्याच्यानंतर येईल पी, आपण सुरुवातीला जे बघितलं. तर पी मध्ये काय आहे ह्याच्यामध्ये द डेफिनेशन ऑफ ई सिग्नेचर काय दिलेलं आहे. द ब्रॉड कॅटेगरी ऑफ इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर्स ई सिग्नेचर्स encompasses मेनी टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर्स. हे तर काय डेफिनेशन आहे म्हणजे अगोदर कुठलं येईल येस, त्याच्यानंतर पी, त्याच्यानंतर क्यू, however there are differences in purpose टेक्निकल इम्प्लिमेंटेशन हे येईल कारण वापरून काय हे तर डिफरन्स सांगितलेला आहे, however वापरलेला आहे, कनेक्टिव्ह वर्ड तिथं दिलेला आहे त्यांनी. आणि लास्टला कुठला येईल आर. आर मध्ये काय आहे डिजिटल सिग्नेचर हा ई सिग्नेचरचाच एक प्रकार असल्याचे इथं स्पष्ट सांगितलेले आहे त्यांनी. त्यामुळे कुठला सिक्वेन्स येईल इथं क्वेश्चन ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट सिक्वेन्स. मित्रांनो, आज आपण इंग्लिश लँग्वेजचे प्रश्न म्हणजे 20 प्रश्न आपण सविस्तर स्पष्टीकरणासह समजून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे MPSC, तलाठी, पोलीस भरती, ZP, आरोग्य विभाग, TET, सेट आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न व त्यांची सविस्तर उत्तरे आपल्या चॅनलवर नियमितपणे मिळत राहतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.